झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे, पेंटर्सनी घेतली आहे, स्कल्पचरिस्टनी घेतलेली आहे, लेखकांनी घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली ही भूमिका अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे. कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आईबाप आहेत. आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळे जगतो. तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माझा सवाल आहे त्यांना. त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत. कुंभमेळे व्हावेत न व्हावेत हा माझा प्रश्न नाही, ते व्हावेत. जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे. परत परत सांगतोय, त्याच्यावर कोणीही बोलताना विचार करा की माझं दुसरं काही म्हणणं नाहीये. या शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका. असलं कधी झालेलं नाही. 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही. आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत. तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना. तेव्हा असं करताना ऍटलिस्ट याच्या पुढची तरी झाडं तोडू नका. झालं तेवढं झालं, त्याच्या पुढे झाडं तुटता कामा आहेत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना. आणि आता खड्डे केलेले दाखवतात 15,000 खड्डे. ते खड्डे 4 फुटावर केलेत. हे किती चुकीचं आहे. त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत, हे किती चुकीचं आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत?